मित्रांनो नमस्कार. चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, भरपूर सेंद्रिय पदार्थ वापरूनही आपल्या जमिनीत सेंद्रिय कार्बन वाढत नाही का? तर जे कार्बन वाढवणार आहेत त्यांनाच आपण वाढवलेलं नाही. आज मी सांगणाऱ्या अशा नेमक्या महत्त्वाच्या बुरशी की ज्या आपल्या जमिनीत कार्बन वाढवतात. त्या जमिनीत काय काम करतात किंवा त्या बाजारातून आणायच्या का शेतातच वाढवायच्या? मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल, शेवटपर्यंत पहा. तुमचा वेळेची किंमत मला आहे. तुमचा वेळ नक्की वाया जाणार नाही. तर मित्रांनो, जमिनीत योग्य बुरशी असतील तर सेंद्रिय कार्बन स्थिर होतो. आपल्या रासायनिक खतामध्ये जवळजवळ 20 ते 30% बचत होते. महत्त्वाचं, जमिनीची रचना सुधारते, ती भुसभुशीत होते. धूप न होणारी म्हणजे पावसाच्या पाण्यानं वाहून न जाणारी किंवा आवश्यक तेवढं पाणी धरून ठेवणारी किंवा जास्त झालेलं पाण्याचं सुद्धा निचरा होणारी. आणि हे सगळं कशानं शक्य आहे? तर कोणत्याही महागड्या गोष्टींचा वापर न करता. तर कार्बन वाढवणाऱ्या भरपूर बुरशी आहेत, पण आपण मुख्य बुरशींची तेवढी माहिती घेणार आहे. मित्रांनो, पहिली बुरशी आहे मायक्रोरायझा, म्हणजे कार्बन लॉक करणारी. ही बुरशी पिकांची जिथं मुळं पोचत नाहीत तिथून पिकांना अन्न आणि पाणी मिळवून देणारी, तसंच मुळांच्या जवळजवळ 50 पट वाढणारी. ही मुळांना चिकटून वाढते, पिकाकडून साखर घेते आणि ग्लोमेनिन नावाचा एक डिंक तयार करते. हा डिंक काय करतो तर मातीची कण एकत्र बांधून ठेवतो आणि लहान लहान ढेकळं तयार करतो. त्यामुळे जमिनीची रचना सुधारते आणि पाण्याचा निचरा होणार किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता तिची वाढते. त्याबरोबर हा कार्बन बांधून ठेवतो जो वर्षानुवर्ष टिकणार आहे. आता दुसरी बुरशी आहे ट्रायकोडर्मा. ही पाचट काळी कचरा लवकर कुजवणारी कार्बनची फॅक्टरी. कार्बनचं रूपांतर सोप्या ॲक्टिव्ह कार्बनमध्ये करते आणि त्याबरोबरच ही वाईट बुरशींना पण रोखण्याचं काम करतं. आता ही जी कार्बन तयार करायची प्रोसेस एवढी वेगवान असते की हिला पण कार्बनची फॅक्टरी म्हणायला हरकत नाही. ही एक विशिष्ट एन्झाईम तयार करतं आणि हेच एन्झाईम जे सेल्युलोज आणि सेमी सेल्युलोज आणि थोड्या प्रमाणात लिग्निनला तोडतं आणि त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचं लवकर विघटन होतं आणि त्यातून तयार होणारा कार्बन ह्युमसमध्ये डायरेक्ट हवेत न जाता ह्युमसमध्ये स्थिर होतो. आता ट्रायकोडर्मा बरोबर आपण तिसरी बुरशी बघणार आहे की व्हाईट रॉट किंवा ब्राऊन रॉट. त्यातली व्हाईट रॉट जास्त महत्त्वाची. ही काय करते, ही कठीण कार्बन फोडणारी, म्हणजे जास्त लिग्निन असलेलं आणि जाड कडक पदार्थ आहेत का नाही त्यांचं विघटन करणारे. ऊसाच्या पास्टासारखं किंवा थोडं लाकडी भाग असलेलं अशा ह्यांना लिग्निनला तोडण्यात ही मास्टर आहे, ही पटायत आहे. जेवढा जास्त कठीण भाग तेवढं हे तोडण्यात पटायत आहे. सामान्य बुरशी आणि जीवाणू जे तोडू शकत नाहीत तेही तोडू शकतात आणि ते कार्बन मोकळा करतात. पाचट, कडबा, लाकडी औषध याच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. म्हणजे व्हाईट रॉट म्हणजे हार्ड कार्बन ब्रेकर म्हणा. आता चौथी बुरशी आहे ॲक्टिनोमायसेट्स. हे जीवाणू आहेत, पण त्यांची रचना अशी असते की बुरशीसारखी तंतुमय असते. म्हणजे त्यांना दिसताना ते बुरशीसारखे दिसतात पण असतात जीवाणू. त्यांना आपण बुरशीसारखं जीवाणू म्हणूया. त्यांचं कामही तेवढंच महत्त्वाचं आहे. जीवाणू बुरशी आधी काम करतात आणि शेवटी ॲक्टिनोमायसेट्स येतात. जे जीवाणू बुरशीकडून राहिलं विघटन करायचं, अर्धवट राहिलेलं त्याचं विघटन करायचं काम हे करतात आणि त्याचं रूपांतर थेट ह्युमसमध्ये करतात. आणि त्याबरोबर हे अँटीबायोटिक्स बनवतात आणि त्यामुळे ते वाईट रोगावर मात करायला याचा उपयोग होतो. आता हे जे 4 खांब मिळून आपल्या स्थिर कार्बनची इमारत उभी राहते. आता मित्रांनो, जाणून घेऊया की हे बाजारातून आणायचं का शेतातच वाढवायचं. पहिला मायक्रोरायझा बाजारातून योग्य आणि शुद्ध कल्चर मिळालं तर ते चांगलं आहे, पण वापरताना आपल्या शेतात जिवंत मुळे असावीत. तर किंवा दुसरी गोष्ट, आपण आपल्या शेतातच ज्या पिकावर जी मायक्रोरायझा वेगानं वाढतो अशा पिकांची लागवड करून तिथं मायक्रोरायझा वाढवायचा आणि त्याचं खोड कापून घेतलं की मुळे तशीच ठेवायची. मग ती त्यावरील मायक्रोरायझा मुख्य पिकाकडे डायव्हर्ट करता येतो. हा वैयक्तिक मी प्रयोग केलेला आहे. तर दुसरा आहे ट्रायकोडर्मा काय बाजारातलंही चालतं चांगल्या कंपनीचं किंवा मग शेणखत आणि गुळपाणी वापरून वाढवलेलं तेही चांगलं. आता व्हाईट रॉट वेस्ट डिकंपोजसारख्या द्रावणातून मिळतं किंवा जंगलातून तुम्ही जास्त कुजलेलं असं लाकडी भाग असेल तर तिथं व्हाईट रॉट मिळते, त्याचाही वापर करू शकता. आता ॲक्टिनोमायसेट्स मात्र आपल्याला शेतातच आपोआप तयार होतं. त्यासाठी आपल्याला वेगळं काय आणायला लागत नाही, ते शेतात आपोआपच तयार होतात. तर मित्रांनो, यातली काय माहिती रिपीट झाली असेल पण ती महत्त्वाची आहे. आपण फक्त महागड्या गोष्टींच्याकडे लक्ष देतो आहे आणि हे सोपं आणि फायदेशीर आहे तेच त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. मित्रांनो, ह्या
आपला कार्बन वाढत नाही का, तर ह्या सगळ्यांचा आपण खून करतो आहे. कसा, तर रासायनिक बुरशीनाशकांचा अमाप म्हणजे नको तेवढा वापर आपण रासायनिक बुरशीनाशकांचा करतो आहे. आणि हे रासायनिक बुरशीनाशक वाईट बुरशीबरोबर चांगल्या बुरशी नाही मारत, तिथं त्यांचे भेदभाव नसतो, ते जे समोर येईल त्या बुरशीला मारून टाकतं. तसं तिथं जर आपण जैविक बुरशीनाशक वापरलं तर ते एकमेकांना पूरक असं काम करतात, म्हणजे हानिकारक बुरशीला पण अटकाव करतात आणि एकमेकाला मदत पण करतात. त्यामुळं जास्तीत जास्त जैविक बुरशीनाशक वापरा गरज असेल तर तिथं. तर मित्रांनो, पुढील भागात आपण ही सेंद्रिय कंपोस्टिंग या जैविक पद्धतीने म्हणजे जैविक घटकांचा जास्तीत जास्त वापर करून जैवसमृद्ध कंपोस्ट कसं बनवायचं याची प्रोसेस बघणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील भागात.